नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली आणि अर्जुन आता दोघं जण 15 मिनिटाच्या डेटवरती जात असतात. तेव्हा जात असताना इथे अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवायला बघत असतो, पण त्याला खूपच जास्त लाज वाटत असते, त्यामुळे तो ठेवत नसतो. तेव्हा मागून गाडीवरून एक दादा जात असतात. ते म्हणतात, "काय हो दादा, तुमचीच बायको आहे ना?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो." तेव्हा ते दादा म्हणतात, "अहो ठेवा ना मग बिंदास खांद्यावरती हात, त्याच्यात काय एवढं लाजायचं?" तेव्हा इथे सायली त्या दादांकडे बघते आणि ती आपल्या मनामध्ये म्हणते, नाहीतर काय, ते दादा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अर्जुन सर, ठेवा ना माझ्या खांद्यावरती बिंदास तुम्ही हात. तेव्हा इथे स्पीड ब्रेकर आल्यामुळे आता गाडी इथे गचका घेते आणि तेवढ्यातच अर्जुन सायलीच्या दोन्ही खांद्यावरती आपले हात ठेवतो. तेव्हा इथे सायलीला काही प्रॉब्लेम नसतो हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो खूप जास्त खुश होतो. तेव्हा इथे सायली अर्जुन आता त्या ठिकाणी पोहोचलेले असतात ज्या ठिकाणी सायलीने त्याला डेटवरती आणलेलं असतं. तेव्हा आल्या आल्या सायली त्याच्या हातामध्ये आता उसाचा रस देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "हे काय आहे?" तेव्हा सायली म्हणते, "वेलकम ड्रिंक. आता आपल्या डेटला सुरुवात झाली आहे ना सर, आता पटापट पिऊन घ्या बरं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे." तेव्हा इथे अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणत असतो, "अरे वा, 15 मिनिटाची डेट आहे आमची." आणि तो खुश होतो. तर इथे चैतन्य साक्षीला विचारत असतो की ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी दिवसभरामध्ये तू जे काही प्लॅन्स केले होतेस ना, ते तू मला सांग. सकाळी तू कुठे गेली होतीस? तू ऑफिसला गेली होतीस की साईटवर गेली होतीस? तेव्हा इथे साक्षी म्हणते, "नाही, मी साईटवरती गेले होते." ती पुन्हा म्हणते, "नाही नाही, मी ऑफिसमध्ये गेले होते 11 वाजेपर्यंत." तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, "नक्की ना? आणि दिवसभराचे तुझे काय प्लॅन्स होते?" तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की दिवसभराचे माझे हेच तर प्लॅन्स होते. सगळेजण सिनेमाला गेल्यानंतर मी आणि प्रिया वात्सल्य आश्रमामध्ये जाऊन त्या वात्सल्य आश्रमाच्या जमिनीचे पेपर घेऊन येणार होतो, पण तसं काहीच झालं नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, "म्हणजे तू सकाळी ऑफिसला गेली होतीस, मग तिथलं CCTV फुटेज असेल ना तुझ्याकडे, ते आपण मिळवू शकतो. आणि मग सायली, तू ऑफिसमधूनच तू पबमध्ये गेली होतीस का पार्टीसाठी?" तेव्हा इथे साक्षी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे चैतन्याला एक महत्त्वाचा फोन येतो. तो फोन घेतो आणि म्हणतो की "ठीक आहे, आत्ताच यावं लागणार आहे का?" तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की "साक्षी, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल, पण मी आल्यावरती पूर्ण करणार आहे काम." तेव्हा साक्षी म्हणते, "काही हरकत नाही आहे, तू जा ना, तुझी महत्त्वाची मीटिंग आहे, तू कंटिन्यू कर." तेव्हा चैतन्य म्हणतो, "ठीक आहे, मी जातोय, पण आल्यानंतर तू मला सगळी माहिती देणार आहेस?" तेव्हा इथे साक्षी म्हणते, "हो, मी सगळी माहिती देईन तुला." तेव्हा चैतन्य गेल्यानंतर साक्षी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता ह्या चैतन्याला कुठून पुरावे आणून देऊ मी? सगळीकडे माझी गोची होते. आता ह्याला जर सगळं कळलं ना, तर अर्जुनच्या आधी ह्यालाच कळेल की मीच त्या विलासचा खून केलाय ते. तर इकडे सायली म्हणत असते, "जर चला लवकर चला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे." तेव्हा इथे आता सायलीने अर्जुन आणि तिच्यासाठी इथे पावभाजी ऑर्डर केलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "हे काय मिसेस सायली?" तेव्हा इथे सायली म्हणते, "सर, मला माहिती आहे तुम्ही बाहेरचं काही खात नाही, पण ही नावाजलेली पावभाजी आहे, एकदा खाऊन तर बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल." तेव्हा अर्जुन म्हणतो, "आज मी डेटवरती आलोय ना, आज मी सगळं काही खाणार आहे, तुम्ही म्हणाल ते." तेव्हा अर्जुन पावभाजीचा घास खातो आणि म्हणतो, "अरे वा, खूपच छान आहे, मला आवडली आहे." तेव्हा इकडे आता रविराज काका खूपच जास्त रागात असतात. तेव्हा सुमन म्हणत असते, "भाऊजी, काय झालंय? तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? काय झाले काय?" तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "अरे वा, आज माझा आवडता दिवस आहे, कारण आज खूप जास्त फटाके फुटणार आहेत, ते सुद्धा त्या नागराजवरती." तेव्हा इकडे नागराज येतो आणि म्हणतो, "सुमन, अगं जेवायला वाढ, मला भूक लागली." तेव्हा सगळेजण खूपच जास्त सिरियस असतात. नागराज म्हणतो, "काय झालं? तुम्ही सगळेजण एवढे सिरियस का आहात? दादा, काही झालंय का? सुमन, तू काही चुकीचं केलेस का मागच्यासारखं?" तेव्हा इकडे रविराज येतो आणि नागराजच्या जोरदार कानाखाली मारतो. नागराज म्हणतो, "अरे दादा, काय झालं काय? मला सांगशील का?" तेव्हा सुमन म्हणते, "भाऊजी, काय झालं? तुम्ही यांच्यावरती हात उगारलात, पण त्यांनी केलंय तरी काय ते सांगा ना." तेव्हा रविराज म्हणत असतो, "नागराज, मी तुला सांगितलं होतं ना, त्या महिपतच्या कामांपासून लांब राहा म्हणून. एवढं सांगूनसुद्धा तू तो पवार वकील याच्याबरोबर महिपतची केस डिस्कस करतोयस, त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोयस." तेव्हा नागराज म्हणतो, "नाही दादा, असं काही नाही आहे." तेव्हा रविराज म्हणतो, "हे सगळं मला पवार वकिलांनी सांगितलंय. ते आले होते इथे आणि ते म्हणत होते की महिपतच्या मुलीपेक्षा तुमचा भाव ह्या केसमध्ये जास्त इंटरेस्ट घेतोय." तेव्हा नागराज म्हणतो, "दादा, तुला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे." तेव्हा रविराज म्हणतो की "मला चुकीची माहिती दिली आहे ना, मग ठीक आहे, आता तू या घरामध्ये राहायचं नाही आहे, मी गुन्हेगाराला या घरात ठेवणार नाही." तेव्हा इथे सायली आता अर्जुनकडे बघत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "सायली, तुझ्या तोंडाला लागले काहीतरी." आणि तो आपल्या हाताने तिच्या तोंडाला लागलेलं
प्रेमाने बाजूला काढून टाकत असतो, तेव्हा इथे अर्जुन सायलीकडे बघतच राहतो, कारण त्याने ते बघितलेलं स्वप्न असतं. तेव्हा अर्जुन सायलीला खुणावतो आणि तिच्या तोंडाला खात असताना जे लागलेलं असतं ते टिश्यूने पुसायला सांगतो. तेव्हा इथे सायली लगेचच टिश्यू घेते आणि ते पुसून टाकते. तेव्हा सायली म्हणते, सर पटापट खा, आपल्याला जायचं आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आता फक्त 5.5 मिनिटं राहिलेली आहेत. तेव्हा इथे सायली अर्जुनचा हात पकडते आणि त्याला गोळा खायला घेऊन जाते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे वा, गोळावाला, तुम्हाला माहिती आहे का, कॉलेजच्या बाजूला ना एक कॅन्टीन होती, तिथे छान असा गोळा खायला मिळायचा आणि मी तिथे रोज जायचो आणि गोळा खायचो. तेव्हा सायली म्हणते, सर माहिती आहे मला, मला पंकज दादांनी सांगितलं, म्हणजे जेव्हा विषय निघाला होता ना, तेव्हा ते म्हणाले होते की तुम्हाला गोळा खूप आवडतो, म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे ना. ते काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये, हे तुमचं डिझर्ट आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा इथे सायली आता म्हणते की यांना एक काला खट्टा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला माझी चॉईससुद्धा माहिती आहे का. तेव्हा सायली म्हणते, हो, आणि इथे आता काला खट्टा दिलेला असतो त्याला खायला, तेव्हा त्याला खूपच जास्त आवडतो आणि तो म्हणतो, मिसेस सायली, गोळा छान आहे. तेव्हा सायली म्हणते, सर खऱ्या अर्थाने गोळा खायची मजा अशी अशी स्टॉलवर असते, ती कुठल्या कॅन्टीनमध्ये नसते. तेव्हा इथे रविराज म्हणत असतो, मी आणि अर्जुनने एवढ्या मेहनतीने त्या महिपतला जेलमध्ये टाकले आणि तू त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोयस, तू त्याच्या गुन्ह्यामध्ये त्याची साथ देतोयस, तू आता या घरामध्ये राहायचं नाही, आताच्या आता चालता हो. तेव्हा इकडे सुमन म्हणत असते, भाऊजी असं करू नका, मी पाया पडते तुमच्या. तेव्हा प्रिया म्हणत असते, बाबा बाबा तुम्ही काकांना असं घराबाहेर काय काढताय, तुम्हाला माहिती आहे ना आपल्याशिवाय त्यांना कोण आहे. तेव्हा रविराज म्हणतो की आता मी त्याला या घरामध्ये राहू देणार नाही आहे, आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे सुमन रविराजचे पाय पकडते आणि म्हणते, भाऊजी माफ करा, मला मान्य आहे त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे, पण त्याची शिक्षा एवढी मोठी आम्हाला देऊ नका, घरातून बाहेर आम्हाला काढू नका भाऊजी, मी तुमच्या पाया पडते. तेव्हा रविराज म्हणत असतात की सुमन तुला पाया पडायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन सायली आता गोळा खात असतात. तेवढं तर सायली म्हणते, सर पटापट खा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि ती मनामध्ये विचार करत असते की अजून काय करू, हे एवढं पुरेसं नाही आहे, अजून काहीतरी मला करायला हवं. तेव्हा समोर आता एक कार्यक्रम असतो, तेव्हा तिथे एक मुलगा आणि मुलगी छान डान्स करत असतात. तेव्हा सायली जाते आणि त्यांना आपली बाजू समजावून सांगते. तेव्हा ती दोघंजणं सायलीची मदत करायला तयार होतात. तेव्हा इथे सायली आता अर्जुनला हाक मारते आणि म्हणते, अहो इथे या, हे बघा, आज तुम्ही यांना प्रेक्षक आहात, तुम्ही इथे बसा आणि स्टेजवरती ती 2 मुलं आहेत ना, ती डान्स करतील आणि तुमचं मनोरंजन करतील, तुम्हाला प्रेक्षक म्हणून फक्त एन्जॉय करायचं आहे. तेव्हा इथे आता सायलीने 2 चेअर मांडलेल्या असतात. तेव्हा दोघेही आता चेअरवरती बसतात आणि त्या 2 मुलांचा डान्स बघत असतात. तेव्हा इथे ते दोघंजणं खूपच जास्त छान असा डान्स करत असतात. तेव्हा सायली त्यांच्याकडे बघते आणि ती स्वप्न बघायला लागते की त्या स्टेजवरती ती 2 मुलं नाही, तर ती आणि अर्जुन दोघंजणं छान असं रोमॅन्टिक कपल डान्स करतायत. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघंजणं कपल डान्स करतायत आणि तो सुद्धा खूपच जास्त सुंदर आणि सुबक. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं कौतुक करतात. तर ते अर्जुन आणि सायलीने डान्स केलेला नसतो, तर तो त्यांनी बघितलेलं स्वप्न असतं. तेव्हा इथे सायली आता जाते, त्यांना धन्यवाद म्हणते आणि त्यांना पैसेसुद्धा देते आणि ती म्हणते, सर आता वेळ संपत चालली, आता फक्त 2 मिनिटं राहिली, आता काय करायचं, चला आता जाऊया लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली थांबा, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केले आहेत ना, कारण माझा मूड ठीक नाही आहे, तो ठीक करण्यासाठी तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केले आहेत ना, हे एफर्ट्स घेतले आहेत. तेव्हा सायली म्हणते, मग मी काय करणार होते सर, चैतन्य सरांचा विचार तुमच्या मनातून जातच नव्हता, मग तो विचार बाजूला करण्यासाठी मला तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं आहे ना सर, म्हणून हे सगळं मी तुमच्यासाठी केलं आहे. तेव्हा इथे अर्जुनला सायलीचं हे बोलणं ऐकून तो खूपच जास्त इम्प्रेस होतो आणि त्याला खूप जास्त तिचं कौतुक वाटतं. पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सगळेजण आता ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि तो म्हणतो की प्रताप काका, कल्पना काकू आणि पूर्णाजी, तुम्ही सगळेजण माझी फॅमिली आहात. जेव्हापासून मला अक्कल आली आहे तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात, म्हणून माझ्या आता महत्त्वाच्या निर्णयामध्ये मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे आणि मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे. तेव्हा इथे सगळेजणांना आश्चर्य वाटत असतं. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, मी आणि साक्षी आम्ही दोघंजणं साखरपुडा करतोय आणि मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो.